पोळ्या करताना नेहमी सगळ्यांनाच प्रश्न पडतो की त्या मऊ कशा बनतील। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हात जास्त खराब न करता कणिक कशी मळावी, किती पाणी घ्यावं यासाठीच्या टिप्स बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी आपण बघूया कणिक कशी मळायची। तर इथे मी 1 ग्लास पाणी कणिक मळण्याच्या भांड्यामध्ये घेते। त्यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ घेते। पीठ हे गाळून घ्यायचं। बऱ्यापैकी जाडसर कोंडा पिठामध्ये असतो, त्यामुळे शक्यतो पीठ हे गाळून घेतलेलं असावं। वाटी तुम्ही छोटी मोठी कुठलीही घेतली तरी चालेल। तर अशा प्रकारे पीठ घेतल्यानंतर 1 चमचा घ्यायचा, त्याने सर्व मिक्स करून घ्यायचं। काही लोक कणिक मळतानाच यामध्ये तेल टाकतात, पण शक्यतो आमच्याकडे तेल हे कणिक भिजवताना घालत नाही। फक्त तेलानेच कणिक ही मऊ होते असं नाहीये। तुम्ही छानपैकी व्यवस्थित कणिक मळली तर नक्कीच पोळ्या मऊसूत होतात। नमस्कार, मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बघतोय पोळ्या मऊ लुसलुशीत, त्याचबरोबर पोळ्या करताना वेळ कसा वाचवावा हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तीन मोठी वाटी पिठाला जवळपास 1.5 ग्लास पाणी इथे लागणार आहे। कणिक मळताना एकदम सर्व पाणी न टाकता टप्प्याटप्प्याने पाणी टाकून व्यवस्थित कणिक घट्ट करून घ्यायची। कणिक भिजवताना तुम्ही यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं तरीही काहीच हरकत नाही, ही तुमची चॉईस आहे मीठ टाकायचं की नाही। तर इथे कणिक बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे। तर आता हे आपण सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। ते छान मळून घेतल्याने ते मऊसूत होतं, त्याचबरोबर होणाऱ्या पोळ्याही छान लुसलुशीत आणि कापसासारख्या मऊ होतात। सर्व पीठ व्यवस्थित ओलं झालंय, तर हाताने आता व्यवस्थित मळून घ्यायचं। अशा पद्धतीने हातही कमी खराब होतात, त्याचबरोबर जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। तर आता आपण हे छान व्यवस्थित मळून घेऊया। सर्व पीठ व्यवस्थित ओलं झालंय, तर हाताने आता व्यवस्थित मळून घ्यायचं। अशा पद्धतीनेही हात खराब होत नाही किंवा त्याचबरोबर जास्त मेहनत घ्यावी लागत नाही। तर आता ह्यावर अर्धा छोटा चमचा तेल घालायचं आणि त्यासोबतच 1 छोटा चमचा पाणी टाकायचं आणि ग्लास किंवा बत्त्याच्या मदतीने पीठ छानपैकी मळून घ्यायचं। ही पद्धत आपण शक्यतो उडदाचे पापड करताना बघतो, पण डेली बेसिसला जरीही फॉलो केलं तर नक्कीच छान आणि मऊसूत अशा पोळ्या बनतील। पिठाच्या दोन्ही साईडने आपल्याला हे बत्त्याने छानपैकी मळून घ्यायचं आहे। कणिक मळल्यानंतर जे भांड्याला लागलेलं पीठ असतं ते बरंच कडक होतं, मग ते आपण हाताने काढण्याऐवजी सुरीने व्यवस्थित काढून घ्यायचं। तर बाजूचं सर्व पीठ शक्य तितकं होईल मी काढून घेतले। आता परत थोडंसं तेल कणकेला लावून घ्यायचं, ते 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आणि मग त्याच्या पोळ्या करायला घ्यायच्या। यामुळे कणिक छानपैकी मुरतं, त्याचबरोबर मऊदार अशी कणिक होते। तर पोळ्या लाटायच्या त्याचबरोबर भाजायच्या यामध्ये खूप जास्त वेळ जातो आणि कधीकधी पोळ्याही जळतात किंवा कडकही होतात। तर त्यासाठी आपण इथे सगळ्या पिठाचे गोळे करून घ्यायचे। तुम्हाला हवे तसे तेवढ्या आकाराचे गोळे तुम्ही करून घ्यायचे। त्याची 2 पूड होतील किंवा कधीकधी कोणी 3 पूड 4 पुडाच्याही पोळ्या करतं, तशा त्याच्या घड्या करून घ्यायच्या। तर सुरुवातीला इथे मी
एक पुडाची पोळी बनवण्यासाठी गोळा करून घेतलेला होता. त्याला लाटून त्यावरती थोडंसं तेल लावून आणि थोडंसं पीठ टाकून ते छान बंद करून घेतलं, त्याची घडी करून घेतली. तर अशाच प्रकारे आपल्याला जितक्या पदराची पोळी हवी आहे तितक्या पदराच्या घड्या करून त्या सुरुवातीला आपण साईडला ठेवून द्यायच्या. तर इथे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या मी केलेल्या आहेत आणि साईडला मी गॅसवरती तवाही तापवायला ठेवलेला आहे. आता पोळी आपण लाटून घ्यायची आहे. तर आपण ज्या घड्या केलेल्या आहेत सुरुवातीला त्याला गोल आकार देऊन आणि मग कडेचा जो भाग आहे त्यावरती लाटणं फिरवून घ्यायचं. तुम्ही आलटून पालटून दोन्ही साईडने पोळी जर लाटली तर पोळी छानपैकी फुगते, तसंच मऊ सुद्धा होते. तर 3 मोठ्या वाटीच्या पिठामध्ये जवळपास 12 ते 13 पोळ्या आरामात बनतात. सुरुवातीला घडीला गोल शेप देऊन अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर आपण त्याच्या कडा लाटून घ्यायच्या आणि मग मधला भाग व्यवस्थित लाटायचा. पुढची मागची बाजू लाटली तरी हरकत नाही. तर हे आता छान आपण भाजून घेऊया. तवा छान तापू द्यायचा, त्यामुळे ही पोळी मऊसूत होण्यास मदत होते. सुरुवातीला आपण हाय फ्लेमवरती गॅस किंवा तवा छान तापवून घ्यायचा आणि मग गरजेनुसार कमी जास्त करायचा. थोडेसे फोड आले की बाजू पलटवून घ्यायची. आवडीनुसार थोडं तेल किंवा तूप लावायचं. प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. कोणाला जास्त भाजलेली पोळी नाही आवडत, तर कोणाला एकदम खरपूस भाजलेली पोळी आवडते. तुम्हाला कोणती आवडते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपलं टार्गेटच 5000 सबस्क्रायबर्स आहे आणि तेही या फेब्रुवारी एंडपर्यंत. माझ्या टार्गेटपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत करा. तर अशा प्रकारे इथे छान पोळी आपली भाजलेली आहे. अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. जर अशा प्रकारे तुम्ही कणिक भिजवली किंवा कणिक मळली आणि त्याचबरोबर भाजल्या पोळ्या तर एकदम छान असे पदर पोळीला सुटतात. हे बघा, एकदम इझिली त्याचे पदर निघून येतात. अगदी नवीन शिकणाऱ्या मुलींना किंवा बायकांनाही इझिली पोळ्या जमतील असा हा आपला व्हिडिओ झालेला आहे. तर नक्की आपला व्हिडिओ फॉलो करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकीच्याही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर अशा प्रकारे अगदी मऊसूत अशा इथे पोळ्या बनलेल्या आहेत. तर तुम्ही पण ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि आपलं टार्गेट पूर्ण करण्यास माझी मदत करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. पुढील व्हिडिओसोबत नक्की भेटूया. तोपर्यंत छान छान खात राहा, मस्त मस्त आनंदी राहा. तर पोळ्या दिवसभर मऊ राहण्यासाठी अजून एक ट्रिक आहे. आपण पोळ्या ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या डब्यामध्ये ठेवतोय त्या डब्यामध्ये आपण 1 इंच आलंचा तुकडा जो आहे तो त्यामध्ये ठेवायचा. त्याने ही पोळ्या मऊ होण्यास मदत होते.